Hello everyone, welcome back to the lecture series of Structure of Atom. Today we will discuss about the shapes of atomic orbitals and their energies. So first one is the shapes of atomic orbitals. There are four types of atomic orbitals: s orbital, p orbital, d orbital and f orbital. So first one is the s orbital. Here is the diagram which represents the shape of various s orbitals, that is 1s orbital, 2s orbital and 3s orbital. The s orbitals are spherical in shape. So what is the shape of s orbital? They are spherical in shape. Their size increases with increase of n. N means what? Principal quantum number. Means s orbitals uh, goes on increase in their size as soon as their principal quantum number is increases. जसं त्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर इंक्रीज होत जाणार तसं काय होणार, त्यांची साईज इंक्रीज होत जाणार. इट मीन्स दॅट द इलेक्ट्रॉन इज लोकेटेड फर्दर अवे फ्रॉम द न्यूक्लियस ॲज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन इन्क्रीजेस. जसं त्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर इंक्रीज होत जाणार तसं तसं काय त्या ऑर्बिटल्समध्ये जे लोकेट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होत जाणार, दूर होत जाणार न्यूक्लियसपासून. ओके, म्हणजे इथे बघा, see this diagram. Okay, so for 1s orbital there is no any node present. Node means what? The region where probability of finding of electron is 0 or where electron is not found. नोड म्हणजे असा पोर्शन की जिथे इलेक्ट्रॉन्स फाउंड होत नाही. मग 1s मध्ये काय नोड प्रेझेंट नाही आहे. त्याच्यानंतर 2s ऑर्बिटलमध्ये एक नोड प्रेझेंट आहे. हा जो म्हणायचं आतला जो रेड पोर्शन आहे ते 1s ऑर्बिटल आहे. त्याच्यानंतर आउटर साईडला जो रेड पोर्शन आहे ते 2s ऑर्बिटल आहे. ओके, तर 2s ऑर्बिटलमध्ये एक नोड प्रेझेंट आहे. 3s ऑर्बिटलमध्ये दोन नोड्स प्रेझेंट असतात, म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन फाउंड होत नाहीत. तर अशा प्रकारे एस ऑर्बिटल हे स्पेरिकल इन शेप असतात. जसजसा त्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर इंक्रीज होत जाणार. आता इथे बघा 3s म्हणजे त्या शेलची साईज काय होत गेली आहे, ऑर्बिटलची इंक्रीज होत गेली आहे. हे 1s आहे, ते प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे. ते 2s म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2. हिअर 3, therefore principal quantum number is 3. Means principal quantum number goes on increasing, the size of orbitals also goes on increasing. जशी त्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर इंक्रीज होत जाणार तसं तसं त्यांची साईज इंक्रीज होत जाणार. ओके, नेक्स्ट p orbital. Here are the diagrams which shows 3 p orbitals, that is 2px orbital, 2py orbital and 2pz orbital. So p orbitals are of 3 types: 2px, 2py and 2pz. There are 3 2p orbitals here. N is equal to 2 means principal quantum number for 2p orbital is 2 and azimuthal quantum number for 2p orbital is 1. Each p orbital has two lobes on the two sides of a nodal plane passing through the nucleus. म्हणजे p ऑर्बिटल्सला दोन लोब्स प्रेझेंट असतात आणि ते कसे असतात, नोडल प्लेनच्या 2 साइड्सला प्रेझेंट्स असतात. म्हणजे बघा इथे 2px ऑर्बिटलमध्ये आता इथे नोडल प्लेन कुठून पास होतोय, इथून पास होतोय. जिथे दोन लोब्स एकमेकाला टच होतात त्याला काय म्हणायचं, नोडल पोर्शन असं म्हणायचं. इथे नोड आहे प्रेझेंट. ओके, आणि याला काय म्हणायचं, नोडल प्लेन पास होतं इथून. मग हे दोन लोब्स जे आहेत ते काय आहेत, या प्लेनच्या साईडला प्रेझेंट आहेत. आता इथे इथून नोडल प्लेन प्रेझेंट आहे आणि इथे हे दोन लोब्स काय आहेत, प्रेझेंट आहेत. ओके, सो इन दिस वे the size and energy of the dumbbell shaped 3 2p orbitals are the same. आता शेप कसा आहे p ऑर्बिटल्सचा, डम्बेल शेप आहे. ओके, रिमेंबर दिस. s orbitals are
spherical in shape, p orbitals are dumbbell shape. So the size and energy of the dumbbell shape 3 or 2p orbitals are same. त्या तीनही ऑर्बिटल्सची एनर्जी काय असते, साईज आणि एनर्जी सेम असते. देअर ओरिएंटेशन्स इन स्पेस आर हाऊएव्हर डिफरंट. त्यांची ओरिएंटेशन्स कशी आहेत, डिफरंट आहेत. द लोब्स ऑफ द 3 2p ऑर्बिटल्स आर अलॉंग द एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. ओरिएंटेशन्स डिफरंट म्हणजे काय, सी इन फर्स्ट डायग्राम 2px orbital, 2px orbital is along the x-axis, therefore it is named as 2px orbital. In case of 2py orbital, the lobes are along the y-axis, and in case of 2pz orbital, the lobes are along the z-axis. Therefore, these p orbitals are named as 2px orbital, 2py orbital and 2pz orbital depending on their orientation along the axis. Okay, so while writing or drawing these diagrams, don't forget to write this axis. Okay, if you not write this axis, then your marks will be reduced. कारण जर तुम्ही ॲक्सिसच नाही दाखवलं तर ते कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग ओरिएंटेशन आहे ते समजणार नाही. ओके, म्हणून तुम्ही हे ज्यावेळी डायग्रॅम ड्रॉ कराल त्यावेळी काळजीपूर्वक हे ॲक्सिस दाखवले पाहिजे, तिथे लिहिलं पाहिजे वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वगैरे. ओके, आता हे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे तरच ते 2px ऑर्बिटल होऊ शकतं. ओके, इथे झेड ॲक्सिस दिलेला आहे तर हे तुम्ही लिहिलं पाहिजे एक्झाममध्ये. नेक्स्ट, accordingly the corresponding orbitals are designed as 2px, 2py and 2pz. तेच सांगितलेलं आहे की जे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असतं त्याला 2px, 2py, 2pz. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असतं त्याला 2px, वाय ॲक्सिसच्या अलॉंग असतं त्याला 2py आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग असतं त्याला 2pz असं म्हणतात. The size and energy of the orbitals in p subshell increases with the increase of principal quantum number. तर त्यांची साईज आणि एनर्जी कोणावर डिपेंड असते, प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरती. जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीज होणार तसं त्यांची साईज आणि एनर्जी इन्क्रीज होणार. म्हणजे बघा 2p अँड 3p, मग याच्यात साईज आणि एनर्जी कोणाची जास्त असणार, 3pची, कारण का प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3pसाठी जास्त आहे ॲज कम्पेअर टू 2p. 2pमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे, 3pमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे, म्हणजे 3pमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय झाला आहे, इन्क्रीज झाला आहे. ओके, हिअर इज वन मोर डायग्रॅम फॉर दिस ऑर्बिटल्स. अजून एक डायग्रॅम दाखवलेली आहे, ती डायग्रॅम ड्रॉ केलं तरी चालेल, ही डायग्रॅम ड्रॉ केलं तरीही चालेल, दोन्ही डायग्रॅम सेमच आहेत. बेटर वे पहिली डायग्रॅम ड्रॉ करा, सोपी आहे. ओके, next, d orbitals. Here are the diagrams which shows the shapes of d orbitals. So this type of shape is known as double dumbbell shaped. So d orbitals are double dumbbelled in shape. Double dumbbell असं म्हणतात या शेपला. ओके, there are 5 orbitals associated with d subshell. 5 ऑर्बिटल्स आहेत d सबशेलची. Designed by dxy, dyz, dxz, dx square, y square and dz square. नावं लक्षात ठेवा ही dxy, yz, xz, x square minus y square आणि z square. अशा प्रकारे d सबशेलची 5 ऑर्बिटल्स आहेत. एसची किती असतात, एक असतं, बरोबर ना, एकच ऑर्बिट असतं. त्याच्यानंतर पीची किती आहेत ऑर्बिट, 3 आहेत. त्याच्यानंतर डीचे ऑर्बिटल किती आहेत, 5 आहेत. ओके, इन स्पाइट ऑफ डिफरन्स इन देअर शेप्स द 5d ऑर्बिटल्स आर इक्विव्हॅलंट इन एनर्जी. जरी त्यांचा शेप वेगवेगळा असला तरी त्यांची एनर्जी काय आहे, सेमच आहे. द शेप ऑफ 4d, 5d, 6d dot 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 orbitals are similar to those of 3d orbitals, but their respective size and energies are large or they are said to be more diffuse. म्हणजे 4d, 3d, 5d, 6d यांचा शेप हा 3d सारखाच असतो, 3d ऑर्बिटल सारखाच असतो, पण त्यांची साईज काय असणार आहे आणि एनर्जी जास्त असणार आहे. ओके, हिअर इज
another diagram which shows all 5d orbitals. पहिली डायग्राम ड्रॉ करा, याच्यापेक्षा ती बरी आहे काढण्यासाठी. ओके. नेक्स्ट, energies of orbitals. The energy of an electron in the hydrogen atom or hydrogen-like species is determined by the principal quantum number alone. Means in case of hydrogen atom or hydrogen-like species means which contain only one electron. So in that case the energies of orbitals is depend on only principal quantum number, because the only interaction in this species is attraction between the electron and nucleus, because in that case only one electron is present, therefore only attraction between electron and nucleus is present. An increasing order of energies of orbitals in the hydrogen atom is given by 1s is less than 2s is less than 3s is equal to 3p is equal to 3d is less than 4s is equal to 4p is equal to 4d is equal to 4f and so on. म्हणजे यांची इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी दिलेली आहे बघा इथे, पण हे कोणासाठी आहे? फक्त हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन लाईक स्पेसिससाठी आहे. 1s पेक्षा 2s ची जास्त आहे, नंतर 3s ची जास्त आहे, पण ज्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे त्यांची एनर्जी काय आहे? इक्वल आहे. इथे इक्वॅलिटीचं साईन आहे बघा मध्ये, इज इक्वल टू दिलेलं आहे. तसंच 4s 4p 4d 4f साठी पण का इक्वल साईन दिलं आहे? जरी त्यांचा वेव्ह फंक्शन म्हणजे एस पहिल्यासाठी 4s आहे, नंतर 4p 4d 4f असं जरी असलं तरी त्यांची एनर्जी काय आहे? सेम आहे. आणि एनर्जी सेम कशी काय? तर त्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे? सेम आहे, म्हणून त्यांची एनर्जी सेम आहे. ऑफकोर्स द शेप ऑफ द कन्सर्न SPDF ऑर्बिटल्स आर डिफरंट. जरी त्यांची एनर्जी शेप कसा असला, वेगवेगळा असला, तरी त्यांची एनर्जी काय असणार आहे? सेम असणार आहे, कारण प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे. The orbitals with the same energy and the corresponding wave functions being different are called degenerate orbitals. This is very important. Degenerate orbitals. Degenerate orbitals म्हणजे काय? तर ज्यांची एनर्जी सेम आहे. आता एनर्जी सेम म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम, पण त्यांचं वेव्ह फंक्शन डिफरंट आहे. वेव्ह फंक्शन्स म्हणजे SPDF. तर अशा ऑर्बिटल्सला काय म्हणायचं? डिजनरेट ऑर्बिटल्स असं म्हणायचं. Thus in hydrogen atom 2s and 2p are degenerate orbitals. हायड्रोजन ॲटम मध्ये डिजनरेट ऑर्बिटल्स कोणते आहेत? 2s and 2p. आता इथे बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे, म्हणजे 2 आहे दोन्ही ठिकाणी, मग त्यांची एनर्जी काय असणार? सेम असणार, पण वेव्ह फंक्शन डिफरंट आहेत. इथे s आहे, इथे p आहे, म्हणजे अशा ऑर्बिटल्सला काय म्हणायचं? ज्यांची एनर्जी सेम आहे पण वेव्ह फंक्शन डिफरंट आहे, त्याला डिजनरेट ऑर्बिटल्स असं म्हणायचं. सी हियर, इथे बघा डिजनरेट ऑर्बिटल्स 3s 3p 3d, कारण का? इथे प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे, फक्त वेव्ह फंक्शन वेगळं आहे. तसंच 4s 4p 4d अँड 4f, इथे पण प्रिन्सिपल क्वांटम नंबर फंक्शन SPDF काय आहे? वेगवेगळं आहे, मग त्यांना डिजनरेट ऑर्बिटल्स असं म्हणायचं. द ऑर्बिटल्स विथ सेम एनर्जी बट wave function is being different is known as degenerate orbitals. In multi-electron atoms there is mutual repulsion among the electrons. As in case of multi-electron atom, there are number of electrons are present in subshells or orbitals, therefore there is mutual repulsion between them. म्हणजे मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात आणि त्यामुळे तिथे रिपल्शन असतं इलेक्ट्रॉन्समध्ये. द एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रॉन इन अ मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम देअरफॉर डिपेंड्स बोथ ऑन द प्रिन्सिपल क्वांटम नंबर n and the azimuthal quantum number l. Means in case of multi electron atom the energies of electron is depend on the both quantum number, that is principal quantum number and azimuthal quantum number. The lower the sum n plus l for an orbital, the lower is its energy. जर azimuthal quantum number आणि principal quantum number ची बेरीज लो असेल तर
त्या ऑर्बिटलची एनर्जी पण काय असते, लो असते. ओके, सो नेक्स्ट वन, if two orbitals have the same n plus l values, then orbital with the lower value of n is of lower energy. This is called n plus l rule. इथे हा l आहे दिलेला, n plus l rule. ओके, म्हणजे जर दोन ऑर्बिटलसाठी n plus l ची व्हॅल्यू सेम आली तर कोणत्या ऑर्बिटलची एनर्जी हायर किंवा कोणाची लो ठरवायचं, कसं ठरवणार, तर ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर हाय त्याची एनर्जी हाय. From the n plus l rule, the increasing order of energy of orbitals in multi-electron atoms can be written as. मग n plus l rule यूज करून इथे तुम्हाला एक सेरीज दिलेली आहे in case of multi-electron atoms, increasing order of energy. 1s is less than, 2s is less than 2p and so on. Okay. Here is the one table. See here, in first column orbital energies present, and in second column principal quantum number for this shell is given. So in case of 1s, principal quantum number is 1, then azimuthal quantum number is 0. Why 0? Because we know that azimuthal quantum number 0 असेल तर कोणती शेल असते, असेल तर p, 2 असेल तर d. ओके, 3 असेल तर f अँड सो ऑन. मग आता इथे s आहे ना प्रेझेंट, मग अजिमुथल क्वांटम नंबर काय असणार आहे, 0. देअरफॉर n प्लस l रूल अप्लाय करा, काय येणार 1. त्याच्यानंतर 2s, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2, s आहे म्हणून अजिमुथल क्वांटम नंबर 0. 2 प्लस 0 2. देन 2p, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2. L is equal to 1. Why 1? Because which subshell is present here? 2p. p साठी काय असतं, 1 असतं, बरोबर ना. मग अजिमुथल क्वांटम नंबर कोणता असणार आहे, इथे 1 असणार आहे. 2 प्लस 1 इज इक्वल टू 3. n इज इक्वल, हे नंतर बघूया. ओके, नंतर 3s. 3s साठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू 3 आणि l काय असणार आहे, 0. का तर इथे 3s आहे, s साठी काय असतं, 0 असतं, म्हणून अजिमुथल क्वांटम नंबर 0. मग इथे काय आलं बघा, 3 प्लस 0 इज इक्वल टू 3. आता जरा बघा परत. ओके, तर 2p आणि 3s साठी कन्सिडर करा. इथे 2p आपल्याला n प्लस l रूलचं ॲप्लिकेशन बघायचं आहे. ओके, तर 2p आणि 3s साठी बघा इथे काय आहे एनर्जी, n प्लस l रूल वापरून काढल्यावर दोघांसाठी l 3 येते, बरोबर ना. म्हणजे n प्लस l रूल वापरून काढलेली एनर्जी काय आहे, सेम आहे, व्हॅल्यू सेम आहे. मग आता काय कन्सिडर करायचं आपण, प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघून ठरवायचं की कोणाची एनर्जी जास्त असणार आणि कोणाची कमी असणार. ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर जास्त त्याची एनर्जी जास्त. म्हणजे 3s ऑर्बिटलमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे, जास्त आहे, म्हणून त्याची एनर्जी हाय आणि 2p साठी एनर्जी लो. ओके, तसंच आता एक पुढचं एक्झाम्पल आहे बघा. इथे बघा 3p आणि 4s मध्ये बघा, 3p आणि 4s, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3, इथे n इज इक्वल टू 4, अजिमुथल क्वांटम नंबर p आहे म्हणून 1, इथे s आहे म्हणून 0. आता n प्लस l रूल यूज करा, 3 अधिक 1 4, इथे 4 अधिक 0 4. दोघांसाठी n प्लस l ची व्हॅल्यू काय आली, सेम आली, बरोबर ना. मग आता काय करणार आपण, प्रिन्सिपल क्वांटम नंबर ज्याचा जास्त त्याची एनर्जी जास्त, म्हणून इथे 4s इज हायर इन एनर्जी दॅन 3p. तसंच सेम पुढच्या केससाठी. ओके, सो दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ n प्लस l रूल, किंवा अशा प्रकारे n प्लस l रूल यूज करायचा. जर व्हॅल्यू सेम आली तर प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरून ठरवायचं, ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर जास्त त्याची एनर्जी जास्त. ओके, so this is about the shapes of atomic orbitals and their energy. Write down all the notes in your regular chemistry notebook. Thank you.